नमस्कार मंडळी, स्वागत आहे आरोग्य बीट्स या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक खूपच रोचक आणि विचार करायला लावणारा प्रश्न घेऊन आलो आहोत आणि तो म्हणजे नवरात्रीच्या काळात चप्पल का घालत नाहीत। अनेकांना वाटतं की हा केवळ धार्मिक प्रथेचा भाग आहे, देवपूजेतला एक नियम आहे किंवा फक्त परंपरेतून चालत आलेली गोष्ट आहे। पण प्रत्यक्षात यामागे खूप खोलवर विचार, शास्त्र, आरोग्यदायी कारण आणि आध्यात्मिक तत्वज्ञान दडलेलं आहे। आपण बहुतेक वेळा नियम पाळतो, पण त्यामागचं खरं कारण आपल्याला माहितीच नसतं। आणि जेव्हा हे कारण समजतं तेव्हा आपल्याला जाणवतं की परंपरा फक्त आंधळेपणाने पाळण्याची नसून ती आपल्या आयुष्याला अधिक निरोगी, संतुलित आणि सकारात्मक बनवण्यासाठी असते। म्हणूनच मित्रांनो, आज आपण या प्रथेकडे फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर वैज्ञानिक, आरोग्य आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही पाहणार आहोत। नवरात्र म्हणजे ऊर्जा, शुद्धता आणि साधना यांचा संगम। या काळात प्रत्येक कृतीमागे एक खोल अर्थ असतो, मग ती उपवासाची पद्धत असो, जागरण असो किंवा अगदी चप्पल न घालणं असो। मित्रांनो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण नवरात्रीत पायात चप्पल न घालण्याचा थेट संबंध आपल्या शरीराच्या आरोग्याशी, पृथ्वीच्या ऊर्जेशी आणि मनाच्या शुद्धीकरणाशी जोडलेला आहे। चला तर मग आपण ह्या सगळ्या पैलूंचा एक एक करून उलगडा करूया आणि या परंपरेचं खरं शास्त्र जाणून घेऊया। नंबर 1, धार्मिक कारण। नवरात्र म्हटली की आपल्या मनात सर्वप्रथम देवीची आराधना, भक्ती आणि साधना यांचं चित्र उभं राहतं। 9 दिवस हा सण केवळ उत्सव नसतो, तर आपलं मन, शरीर आणि विचार देवीच्या चरणी समर्पित करण्याची एक सुंदर संधी असते। या काळात आपण केलेली प्रत्येक कृती भक्तीतली प्रामाणिकता दर्शवते। चप्पल न घालणं हे एक त्याचं महत्त्वाचं प्रतीक आहे। हा केवळ परंपरेचा भाग नसून देवीला दिलेला आदर, नम्रता आणि संपूर्ण समर्पण व्यक्त करण्याचा मार्ग आहे। आपल्या पूर्वजांनी याच भावनेतून हा संकेत पाळला आणि हळूहळू तो आपल्या संस्कृतीत खोलवर रुजला। नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे साधेपणा, शिस्त आणि भक्तीचं मूर्त रूप। या दिवसांमध्ये उपवास करणं, नियम पाळणं आणि संयम राखणं यामागे एकच हेतू असतो, आपल्या जीवनातून अहंकार कमी करणं आणि मन शुद्ध करणं। पायात चप्पल न घालणं हे त्याचं जिवंत उदाहरण आहे। जेव्हा आपण चप्पल बाजूला ठेवतो तेव्हा आपण आपल्या अहंकाराला बाजूला ठेवतो। हे छोटं पाऊल आपल्याला नम्रतेची जाणीव करून देतं आणि आपण देवीच्या भक्तीत अधिक एकरूप होतो। त्यामुळे हा साधा दिसणारा नियम प्रत्यक्षात भक्तीचं गहिरं प्रतीक ठरतो। याशिवाय पवित्रतेचा मुद्दा देखील इथे महत्त्वाचा आहे। जसं मंदिरात प्रवेश करताना चप्पल काढणं अनिवार्य असतं, तसंच नवरात्रीच्या काळात घरात किंवा देवीच्या पूजेतही हा नियम पाळला जातो, कारण पूजास्थळ हे मंदिरा इतकंच पवित्र मानलं जातं। पायाखालील चप्पल म्हणजे बाहेरील जगाशी असलेला संबंध, धूळ, मळ, नकारात्मकता घेऊन येणारा असतो आणि नवरात्रीत आपण या सर्व नकारात्मक गोष्टींपासून दूर राहून शुद्धतेचा स्वीकार करतो। त्यामुळे चप्पल न घालणं ही केवळ एक धार्मिक कृती नाही, तर आत्मशुद्धी, आदर आणि आध्यात्मिक उन्नतीकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे। नंबर 2, वैज्ञानिक कारण। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या पायांच्या तळव्यात असंख्य नसा असतात आणि त्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांशी थेट जोडलेल्या असतात। जेव्हा आपण अनवाणी चालतो तेव्हा या नसांवर हलका दाब पडतो आणि त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो। रक्ताभिसरण सुरळीत झालं की आपल्या अवयवांची कार्यक्षमता वाढते, शरीर अधिक ऊर्जावान होतं आणि रोगप्रतिकारक शक्तीही सुधारते। म्हणजे चप्पल न घालण्याची साधी कृतीही आपल्या शरीराला आतून सक्रिय ठेवते। याशिवाय अनवाणी चालल्याने आपल्याला थेट पृथ्वीशी जोडण्याची संधी मिळते। विज्ञानात याला अर्थ ग्राउंडिंग इफेक्ट असं म्हटलं जातं। पायाखालून होणाऱ्या या नैसर्गिक संपर्कामुळे शरीरातील इलेक्ट्रॉन संतुलित राहतात आणि ऊर्जा प्रवाह व्यवस्थित चालतो। तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण यामुळे मन शांत राहतं, ताणतणाव कमी होतो आणि विचारांमध्ये सकारात्मकता वाढते। म्हणूनच नवरात्रीच्या काळात चप्पल बाजूला ठेवून चालणं म्हणजे देवीची भक्ती करताना मानसिक स्थैर्य आणि आंतरिक शांती मिळवण्याचं एक सुंदर साधन ठरतं। मित्रांनो, आरोग्याच्या दृष्टीने देखील हे फायदे अफाट आहेत। अनवाणी चालल्याने पाय अधिक मजबूत होतात, पचनशक्ती सुधारते आणि झोप अधिक गाढ लागते। आयुर्वेद आणि योगा या दोन्हीतही स्पष्ट सांगितलं आहे की जमिनीशी थेट संपर्क म्हणजे शरीराचा नैसर्गिक उपचार आहे। म्हणूनच आपल्या पूर्वजांनी नवरात्रीत अनवाणी राहण्याची परंपरा सुरू केली। आज विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर ही केवळ श्रद्धा नाही, तर आपल्या आरोग्य, ऊर्जा आणि मानसिक शांततेसाठी दिलेला एक अमूल्य जीवन सिद्धांत आहे। नंबर 3, सांस्कृतिक व सामाजिक पैलू। मित्रांनो, आपली ग्रामीण संस्कृती बघितली तर त्यातलं सौंदर्य अगदी वेगळंच आहे। पावसाळ्यात शेतात काम करताना आपले पूर्वज बहुतेक वेळा अनवाणी राहायचे। त्यांचं जीवन निसर्गाशी अगदी थेट जोडलेलं होतं। या दैनंदिन सवयी हळूहळू परंपरांमध्ये मिसळल्या आणि धार्मिक प्रथांचा भाग बनल्या। त्यामुळे नवरात्रीसारख्या पवित्र काळात अनवाणी राहणं ही एक प्रथा बनली, ज्यामध्ये श्रद्धा आणि दैनंदिन जीवनाचा सुंदर संगम दिसतो।
नवरात्र म्हणजे शिस्त, संयम आणि आत्मनियंत्रण शिकवणारा सण. उपवास करणं, नियम पाळणं, देवीच्या भक्तीत रमणं या सगळ्यांमध्ये शिस्तीला मोठं स्थान आहे. चप्पल न घालणं हे छोटंसं वाटलं तरी अत्यंत महत्वाचं पाऊल आहे, कारण ही एक कृती आपल्याला आठवण करून देते की भक्तीच्या काळात आपण साधेपणा, संयम आणि नम्रतेकडे परत जावं. ही छोटी सवय आपल्यातला अहंकार कमी करून आपल्याला देवीच्या भक्तीत एकरूप करते. नवरात्रीतला आणखी एक सुंदर पैलू म्हणजे एकतेचा भाव. जेव्हा हजारो भक्त मंडळी एकत्र येऊन पूजा करतात, गरबा खेळतात किंवा देवीचं नामस्मरण करतात, तेव्हा सगळेजण अनवाणी असतात. यामागचा संदेश अगदी सोपा आहे. देवासमोर आपण सगळेच समान आहोत, ना श्रीमंत ना गरीब, ना मोठा ना लहान. देवीच्या चरणी सगळे भक्त एकसारखे. हा भावच भक्तीतली खरी ताकद आहे आणि नवरात्र आपल्याला तीच आठवण करून देत असते. आता आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर आज आपण जास्तीत जास्त वेळ शूज, सँडल्स घालून घालवतो. त्यामुळे पायांना नैसर्गिक व्यायाम मिळत नाही. यामुळे फ्लॅट फीट, जॉईंट पेन, बॅक पेन अशा समस्या वाढल्या आहेत. पण नवरात्रीत अनवाणी राहणं म्हणजे शरीराला एक प्रकारचा डिटॉक्स मिळतो. उपवास अधिक अनवाणी चालणं म्हणजे शरीर हलकं, मन प्रसन्न आणि ऊर्जा टिकून राहते. जमिनीशी होणारा थेट संपर्क हा नॅचरल स्ट्रेस रिलीव्हर आहे, जो आधुनिक जीवनात आपल्याला खूप उपयोगी ठरतो. म्हणजेच ही परंपरा केवळ श्रद्धेची नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठीही अमूल्य ठरते. नंबर 4. उपयुक्त टिप्स. मित्रांनो, नवरात्रीच्या काळात अनवाणी राहणं ही एक सुंदर परंपरा आहे, पण त्याचबरोबर आपल्याला पायांची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे. पाय हे आपल्या शरीराचं आधारस्तंभ आहेत आणि त्यांची स्वच्छता राखणं म्हणजे संपूर्ण आरोग्याची काळजी घेणं. म्हणूनच सर्वप्रथम लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे पाय नेहमी स्वच्छ धुवा आणि कोरडे ठेवा. कारण ओलसरपणा राहिला तर बुरशी, संसर्ग किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. दिवसातून किमान 2 वेळा पाय नीट धुणं आणि स्वच्छ कापडाने कोरडे करणं ही साधी सवय तुम्हाला या त्रासांपासून वाचवू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे पायांना पोषण देणं. झोपण्यापूर्वी किंवा चालण्यापूर्वी पायांवर हलकं तूप किंवा नारळाचं तेल लावलं तर त्वचा मऊ राहते, पाय फाटत नाहीत आणि रक्ताभिसरण देखील सुधारतं. शिवाय यामुळे पायातील थकवा दूर होतो आणि झोपही अधिक गाढ लागते. काही वेळा नवरात्रीत आपल्याला जास्त चालावं लागतं, गरबा खेळावा लागतो किंवा दीर्घकाळ उभं राहावं लागतं. अशा वेळी गरजेप्रमाणे सुती मोजे वापरले तर पायांचं रक्षण होतं आणि ओलसरपणा शोषला जातो. हे छोटे उपाय म्हणजे उपवासासारखेच आहेत. ते शरीराचं संतुलन राखतात, आरोग्य टिकवतात आणि नवरात्रीचा अनुभव अधिक आनंददायी करतात. तर मित्रांनो, अशा रीतीने बघा की नवरात्रीत चप्पल न घालणं हा फक्त अंधश्रद्धेचा भाग नाही, तर यात विज्ञान, आरोग्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम दडलेला आहे. ग्रामीण संस्कृतीतली सवय, भक्तीतली शिस्त, शरीराला मिळणारे फायदे आणि मनाला मिळणारी शांती हे सगळं एकत्र येऊन या परंपरेला अर्थपूर्ण बनवतात. खरं तर या परंपरा आपल्याला सांगतात की जीवनात साधेपणा स्वीकारला तर शरीर, मन आणि आत्मा तिन्ही गोष्टी अधिक मजबूत आणि निरोगी होतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.